हॅलो गाईज, आज काय बनवणार आहे मी गोबी मटर म्हणजे फ्लॉवरची भाजी. एकदम झटपट आणि एकदम चटपट तयार होणारी ही फ्लॉवरची भाजी आहे. तर चला बघूया याची रेसिपी. तर इथे घेतली आहे मी एक कढई, ज्यामध्ये मी टाकून घेतले आहे खूप सारं तेल, ज्यामध्ये आपण आता काय करणार आहे, फ्लॉवर मी साफ करून ठेवली होती ती फ्राय करून घ्यायची आता. त्याचबरोबर आता इथे मी टाकणार आहे अर्धा वाटी मटर म्हणजेच वाटाणे आणि एक बटाटा मी ते चिरून घेतलेला आहे. तुम्ही बटाटा नाही टाकला तरी काही हरकत नाही, ऑप्शनल आहे बटाटा. तर आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. 1 ते 1.5 मिनिट आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तर इथे 1 मिनिट झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे थोडंसं ते फ्लावर आणि वाटाणा इथे मस्त फ्राय झालेला आहे आणि अर्धा आपण हा ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहे. तर आता मी याला काढून घेते एका भांड्यामध्ये. तर याचं आपण तेल नितरून सगळं काढून घ्यायचं आहे. तर इथे मी आता सर्व हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता आता ही काढून घेतली आहे मी. तर आपण त्याच तेलामध्ये आता आपण इथे ग्रेव्ही बनवणार आहे. तर त्यासाठी घेतले आहे मी इथे 1 मोठी इलायची आणि 2 तेजपान. ते आपण आता तेलामध्ये टाकायचे. त्याचप्रमाणे इथे मी अर्धा चमचा इथे साबूत जिरे घेतले, ते सुद्धा मी तेलामध्ये आता फ्राय करून घेणार आहे. आणि इथे एक कढीपत्ता घेतला होता मी, तो सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, 4 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहे, ते आम्ही आता तेलामध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपण पेस्ट वगैरे टाकलेली नाही आहे. याच चिरलेल्या कांद्यापासून आपण ग्रेव्ही तयार करणार आहे. तर हा एकदम कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा. तर इथे काय करायचं आता आपण 1 मोठा चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकते. तुम्ही आलं लसूण क्रश केले तरी चालेल. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता नंतर आपण काय करायचं, मी इथे एक कप इथे टोमॅटो प्युरी घेतली आहे. कच्चे टोमॅटोची प्युरी आहे. तुम्ही बारीक चिरून टाकले तरी काही हरकत नाही. तर आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे. बऱ्याचपैकी आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपला कांदासुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे. प्युरीसुद्धा आपली शिजलेली आहे. तर परत आपण याला 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया, जेणेकरून कांदा जाडसर राहणार नाही. एकदम फाईन आपली प्युरी तयार झालेली पाहिजे आपल्याला. एकदम म्हणजे मसाला ग्रेव्ही टाईप झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता थोडासा कांदा अजून तसाच आहे, तर तो सुद्धा आपला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे मी मसाले ॲड करून घेते आहे. इथे घेतली मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर घेतले आहे मी इथे 1 मोठा चमचा लाल तिखट, त्यानंतर घेतला आहे मी अर्धा चमचा मिक्स मसाला आणि त्यानंतर आता मी इथे टाकते मटर पनीरचा मसाला, जो मी सॅशेमधला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाला ॲड करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे, कारण मसाला जळायला नको. आता इथे मी काय करणार आहे, 1 वाटी इथे मी दही घेतलेलं आहे. मी दही फेटून घेतलेलं आहे. दहीने खूप छान फ्लेवर येईल आपल्या ग्रेव्हीला. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा टेक्स्चर एकदम मस्त आलेला आहे. तर आता इथे मी काय करणार आहे, इथे थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. आता आपण जे तळून ठेवलेले फ्लावर आणि वाटाणा होता, तो सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया.
आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व ग्रेव्हीमध्ये फ्लेवर आपल्या फ्लॉवरला लागून जाईल. तर इथे मी आता इथं चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे. तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं तरी काही हरकत नाही, सुकी भाजी जरी केली तरीही चालेल. आता मी व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी आता 1 वाटी इथे पाणी ॲड करून घेणार आहे, जेणेकरून आपली फ्लॉवर शिजून जाईल. तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर आता आपल्याला ही 4 ते 5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी आता इथे झाकण लावून घेणार आहे आणि व्यवस्थित 5 ते 6 मिनिट आपण इथे शिजवून घेणार आहे. तर 5 मिनिट झाले, त्यानंतर मी आता हे झाकण काढते. तुम्ही बघू शकता फ्लॉवर एकदम मस्त आपले शिजलेले आहे. मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आपली फ्लॉवरची भाजी सुकी इथे बनवून तयार आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकू, त्यामुळे भाजीचा चव खूप छान लागेल. तर इथे एकदम मस्त आपली भाजी बनवून तयार आहे. तर आपण आता हिला सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम मस्त, एकदम रेस्टॉरंटसारखी आपली इथे फ्लॉवरची भाजी बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी बनली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद.